केलेला आहे. कोणत्या योजना बंद केल्यात, कोणत्या योजना चालू केल्यात? काल दिनांक 13 जुलै रोजी मंडळाने असे एक पत्र म्हणजे निर्णय केलेला आहे, शासन निर्णय, की 1ली ते 9वीपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्णतः बंद करण्यात आली. 1ली ते 7वीसाठी 2,500 रुपये होते 2 पाल्यांना आणि 8वी ते 10वी 5,000 रुपये होते. पण कालपासून त्यांनी असा निर्णय केलेला आहे की फक्त 10वीसाठीच त्यांना स्कॉलरशिपसाठी अर्ज भरता येणार आहे आणि 9वीपर्यंत पूर्ण त्यांनी योजना बंद करून टाकली आहे. आणि जर 1ली ते 9वीपर्यंत जर त्यांनी समजा लाभ घेतला असेल तर तो विद्यार्थी किंवा तो बांधकाम कामगार या योजनेला पात्र राहणार नाही. त्यामुळे ही पूर्णतः शासनाने 1ली ते 9वीपर्यंत ही योजना बंद करून दिलेली आहे. त्यानंतर 11वी ते 12वीला 10,000 रुपये पहिलं चालू होतं, पण आता त्यांनी 11वीचं पूर्णपणे बंद केलेलं आहे. त्याच्याऐवजी फक्त त्यांनी 12वीसाठीच फक्त 25,000 रुपये हे सहाय्य ठेवलेलं आहे. आणि 1ली 10वी आणि 12वीसाठी 50% जर विद्यार्थ्यांना पहिल्या 2 अपत्यांना जर मार्क असतील तर त्यासाठी 10,000 रुपये वेगळं अनुदान होतं. ती सुद्धा योजना कालपासून शासनाने मंडळाने बंद केलेली आहे. अजून कोणत्या योजना बंद केल्या? परत डिप्लोमा आहे. डिप्लोमासाठी कुठल्याही डिप्लोमा जर असेल तर पहिल्या 2 पाल्यांना 20,000 रुपये पहिले मिळत होते आणि डिग्रीसाठी म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल याच्यासाठी 20,000 रुपये पहिलं अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना मिळत होते. पण ती सुद्धा पूर्ण शासनाने ह्या GR त्याचा कसलाही उल्लेख काढलेला नाही. त्यामुळे ही योजना सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. कामगार निवृत्ती योजनेत कोणते बदल केले नेमके? कामगार नियुक्ती योजनेमध्ये त्यांनी 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष अट टाकली. 10 वर्षासाठी त्यांनी 6,000, 15 वर्षासाठी 9,000 आणि 20 वर्षासाठी 12,000 रुपये असे निवृत्ती ठेवले आहे. पण निवृत्ती ठेवताना 20 वर्षापूर्वी मंडळाचं अस्तित्वच नव्हतं तर कामगाराची नोंदणी कशी 20 वर्षापूर्वी आहे? त्यामुळे ही एकदम चुकीचा निर्णय झालेला आहे. हे पूर्ण कामगारांच्या दृष्टीनं अति नुकसानकारक आहे. आणि आता इथून पुढे कामगारांना जे मंडळाकडून लाभ मिळत होता आर्थिक सहाय्य ते बंद होणार आहे आणि त्यामुळे पूर्ण कामगारांचे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. येणाऱ्या काळात संघटनेकडून काय आंदोलन करणार आहेत का? आमचं आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन नावाचं आमचं एक महासंघ आम्ही तयार केलेला आहे. त्या महासंघाच्या आम्ही याच्यानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन करणार आहोत मंडळाच्या विरोधात. मंडळाचे हे सगळे निर्णय चुकीचे आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, आता प्रत्येक 2 पाल्यांना वस्तू स्वरूपात वाटप करणार सांगितलेलं आहे. पण कामगारांची किंवा आमच्या कामगार संघटनेची मागणी अशी आम्हाला वस्तू स्वरूपात नको, विद्यार्थ्यांना आर्थिक जर लाभ मिळाला तर त्यांचं शिक्षणासाठी फार महत्त्वाचं ते ठरणार आहे. पण हे वस्तू स्वरूपात म्हणजे काय, वस्तू घेऊन ते प्रत्येकाच्या घरी वस्तू असतात, कुठल्याही वस्तू असतात. त्यांनी आता बाकीच्या योजना समजा रक्त तपासणी असेल, रक्त तपासणीला 4,000 रुपये एका कामगाराची घेतल्या, 6 जणांची रक्त तपासणी केली जाते. ती मागणी नसताना सुद्धा ते विनाकारण पैसा तिथं वायपट जात आहे. जे बांधकाम कामगारांना जे कार्ड मिळतं आयडेंटिटी कार्ड, ते आयडेंटिटी कार्ड दरवर्षी त्यांनी देते. तर दरवर्षी त्याची गरज नाही. पहिलं जे कार्ड आहे त्या कार्डवर त्यांचं सगळं होऊ शकतं. परत एक नुसती प्रिंट दिली तरी त्याच्यावर लागतं. पण मंडळानं दरवर्षी कार्ड देऊन ते कॉन्ट्रॅक्ट दिले आहे दुसऱ्याला. त्यामुळे अशा ज्या योजना आहेत, भांडी असेल, पेटी असेल, अशा ज्या योजना आहेत ती सगळ्या पूर्ण कॉन्ट्रॅक्टला दिल्या आहेत. डायरेक्ट लाभ मंडळ आता देणार नाही. सगळं कॉन्ट्रॅक्टर मार्फतच सगळ्या योजना कामगारांना मिळणार आहेत. त्यामुळे कामगाराचे एवढं अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात लवकरात लवकर या सर्व मंडळाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही आंदोलन उभं करणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं करणार आहोत.